चला पहिलं डबा घेऊन आले जाऊ. आज खरं तर मी एकटीच आहे जेवायला. काका बाहेर गेले तर त्यामुळे मी सकाळी तर एकटीच होते जेवायला. संध्याकाळचं माहीत नाही आहे. मग एकटा असला की सकाळी वाटायला गेलं होतं भात आमटीचा एक कुकर लावून टाकावा, ब्रेड आणावा किंवा थालपीठ लावून खावं नुसतं. खरं नंतर लक्षात आलं की आपल्याला गोळ्या औषधं असतात. जेवण व्यवस्थित पाहिजे. उगाच भात आमटीच खाल्ला, उगाच एवढंसं थालपीठच खाल्लं, एकटाय म्हणून जेवणात कंटाळा करण्यात काही अर्थ नाही. गेले व्यवस्थित. कोण आहे? व्यवस्थित गेले, डबा घेऊन आले सगळं. आणि आता एक वेळचा डबा आणला तर मला दोन्ही वेळेला होतोच. आणि समजा काका आले त्यातून अचानक, आमच्यात काकाला ती सवय नाही म्हणायचं, नाही त्यावेळेला म्हणायचं मी आता यायला लागलोय जेवायला, काही नसेल तर मी दूध फळं खाईन किंवा दूध पोहे खाईन. आमच्याकडे पोहे एक असतात ना लावलेले, मी दूध पोहे खाईन असं म्हणतात ते. तर त्यामुळे मी आपलं ती रिस्कच घेत नाही. आपलं मी 2 वेळचा डबा घेऊन येते. काही आले तर रात्री जेवायचं. पण तुम्हाला एक सांगू का, थांबा जरा बोलता बोलता सांगते. तुम्हाला एक सांगू का, कसं होतं आपल्याला काय वाटतं की आपण एकटेच तर आहोत, कशाला व्यवस्थित करायचं स्वयंपाक पाणी. जेव्हा आपण एकटे राहतो ना त्यावेळेला हा प्रॉब्लेम होतो बरं का. पुरुष काय करतो माहितीये का, कुठेही जातो आणि चपात्या काढून ठेवायला लागतात. ह्याच्या आतमध्ये बटर पेपर असतो, छान देतात ते चपात्या. ह्याच्या आतमध्ये बटर पेपर देऊन, म्हणजे हे काळं लागत नाही ना. आणि तो बटर पेपर नंतर मी त्याच्यामध्ये आलं, भाज्या असं सगळं ठेवत असते. ते बटर पेपर मी सगळे असे जपून ठेवते. केळी, हे सुंदर चपात्या असतात. हां, बटर पेपर असे जमा करून ठेवायचे. कुठंतरी काहीतरी काटकसर करायची मला आवडच आहे मला. तर असू दे. तर कसं आहे की समजा एकटी बाई असेल तर ती खाण्यापिण्याचे स्वतःचे हाल करून घेते. खरं तर तिला सगळं स्वयंपाक पाणी येत असतं, तिने करून खाल्लं पाहिजे ना. हे मी कधी म्हणते एकटी राहील तेव्हाच सांगते. मग त्यावेळेला तिला काय वाटतं की नको राहू दे, आपला पण करावं एवढंसं. मला कुठे म्हातारपणी जास्त लागतंय खायला वयम असं म्हणून माणूस थोडं थोडं खातो आणि मग बायका वीक होतात. सांध्यांचे तक्रारी, चक्कर येते, हिमोग्लोबिन, भूक लागत नाही, 1000 गोष्टी सुरू होतात. तेच जर का पुरुष एकटा राहिला तर तो काय करतो, सरळ एकतर घरात मावशी लावतो. मावशी लावत नाही शक्यतो कामाला, ह्याला स्वयंपाकाला, कारण मग ते आणून द्यावं लागतं ना. ग्रोसरी आणून द्यावी लागते, भाजी आणून द्यावी लागते. तर त्यामुळे सरळ ते लोक काय करतात, एकटा राहायला पुरुष म्हातारपणी की तो सरळ आपलं एक डबा लावतो किंवा सरळ मग घरगुती खानावळ कुठली तरी असेल, मेस असेल की तिथे जाऊन जेवतो, व्यवस्थित जेवतो. मेसमध्ये कसं असतं, नाही म्हटलं तरी असतं, लिंबू असतं, लोणचं असतं, खरडा असतो, एखादा पापड असतो, स्वीट असतं, गुलाबजाम वगैरे, दही असतं, भात असतं, तिथं एक्स्ट्रा पैसे देऊन ताक मिळतं, भाकरी असते, चपाती असते, आमटी असते, भाजी असते, उसळ असते. मेसमध्ये ताटामध्ये, राईस प्लेटमध्ये सगळं असतं ना. तर त्यामुळे पुरुष अगदी छान जेवतो आणि बाहेर जाऊन जेवून येतो. बाईला काय होतं माहितीये का की तिथपर्यंत जायचं यायचं हा प्रॉब्लेम पण असतो. सगळ्यांनाच काय गाडी येते असं नाही. आणि त्यामुळे मग म्हातारपणी स्त्रिया स्वतःच्या जेवणाचे हाल करून घेतात, पण पुरुषांच्या जेवणाचे हाल होत नाहीत. त्या मस्त ते पुरुष सकाळचा नाश्ता पण हॉटेलमध्ये जाऊन खातात. कारण मला अजूनही आठवते, माझी आई आधी वारली, नंतर वडील वारले. काही नाही, ते आपलं 2 व्हीलरवरनं बाहेर जायचे, हॉटेलमध्ये जाऊन सकाळी इडली वगैरे खाऊन यायचे. कधी इडली, कधी मेदूवडा, कधी काय असं सकाळी नाश्ता करून यायचे, पुन्हा घरी यायचे. मग नंतर बाकीचं सगळं आवरायचे त्यांचं स्वतःचं. मग मावशी कामाला यायच्या, बाकीचं सगळं आवरायच्या, पुन्हा जेवायला बाहेर जायचे, जेवून यायचे. संध्याकाळी पण पुन्हा जाऊन राईस प्लेट खाऊन यायचे. वडील अगदी छान करायचं असं व्यवस्थित. पण बायका मात्र हे करू शकत नाहीत, कारण एकतर पहिला त्यांना गाडी येत नाही, 2 व्हीलर येत नाही, 4 व्हीलर येत नाही,
मग त्यांचा हा प्रॉब्लेम होतो. आणि एकटीसाठी कशाला खर्च करायचा, हा एक स्त्रीचा स्वभाव आहे, घाणेरडा स्वभाव आहे. जरी त्या मिळवत असल्या, जरी पेन्शन चांगली असली, तरी त्यांना हा स्वभाव त्यांचा चांगला नाही आहे. माझ्या एकटीसाठी एवढा कशाला खर्च करायचा असं त्यांना वाटतं आणि त्या खर्च करायला बघत नाहीत. त्या साड्यावर, दागिन्यांवर कोणी आलं तर त्यांचं देणं घेणं हे सगळं करतील, पण स्वतःच्या जेवणाखाणावरती म्हणावा तसा खर्च स्त्रिया करत नाहीत. हा स्त्रियांचा एक दोष आहे. माझ्या एक माहितीमध्ये आजी होत्या, जवळजवळ 85च्या होत्या आणि त्यांचे मिस्टर वारले. त्यांचे मिस्टर होते साधारणतः 2 वर्षांनी मोठे, ते वारले. जोपर्यंत ते दोघं जण मिळून होते त्या 85ला सुद्धा फार एकदम फर्स्ट क्लास मेंटेन्ड होत्या. छान पेन्शन होती, कामाला माणसं होती, सगळं होतं. स्वयंपाकाला सुद्धा त्यांनी बाई लावली होती. अगदी बाहेरचं पाणी आणायचं वगैरे, विकतचं पाणी वगैरे आणायला लागतं, त्याला माणसं लावली होती. म्हणजे आणि प्रत्येक गोष्टीला त्या पैसे द्यायच्या की नाही, हे काम केलं हे पैसे, हे काम केलं हे पैसे. कोणी भाजी आणून दिली बाहेरून लगेच पैसे, जेवढे भाजीचे पैसे होणार नाही तेवढे द्यायच्या. त्यांना ते भरपूर पेन्शन होती, छान राहायच्या त्या. आणि मग मिस्टर वारले. त्यांचे मिस्टर वारल्यानंतर बाकीच्या सगळ्यांना असं वाटलं की आता ह्या काय करणार, किंवा मग एकटीसाठी एवढा खर्च कशाला करणार. पण त्यांनी पहिल्याच महिन्यामध्ये त्यांनी गणित घातलं. त्या म्हणल्या माझा खर्च भागून माझे पैसे उरत आहेत. त्यांनी कामाला मावशी लावली, म्हणजे उलट आता तर त्यांनी झोपायला सुद्धा रात्री मावशी लावली, स्वयंपाकाला लावली, इतर सगळ्या कामाला लावली. एक मावशी त्यांनी रात्री झोपायला वाढवली. मला कौतुक वाटलं त्यांचं बरं का, की म्हणजे आणि त्या स्वयंपाक सुद्धा असं त्या मावशी होत्या, त्यामुळे व्यवस्थित करून घ्यायच्या. आमटी, भात, कोशिंबीर, चटणी एक त्यांना लागायची, चटणी, वरण, सगळं व्यवस्थित. चपाती छोट्या छोट्या का होईना गरम गरम मला करून वाढ म्हणायच्या. भाकरी गरम एकच करून वाढ, खरं गरम गरम करून वाढ म्हणायच्या. आणि कधीही आम्ही गेलो की नाही की आम्हाला म्हणायच्या बसा जेवायला, आणि सगळं आम्हाला लाज वाटायची. घरात आम्ही छान जेवायचो नाही, एवढं त्यात छान जेवायच्या. तूप असायचं, चटण्या बिटण्या सगळ्या 2-3 प्रकारच्या, लोणची असायची, सगळं थोडं 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 घेऊन स्वतःही जेवायला बसायच्या, आम्हालाही जेवायला घालायच्या. आणि त्या मावशीला म्हणायच्या 2 चपातीची कणिक जास्त मळ, 1 भाकरी जास्त टाक. म्हणजे त्यामुळे ना त्यांचं सुद्धा ना शेवटचे जे दिवस आहेत ते फार चांगले गेले. त्यांनी मावशी लावल्या, जेवण खाण व्यवस्थित खात होत्या. त्यामुळे माणसाचं जेवण व्यवस्थित असलं की मानसिक स्थिती पण बरी असते. जर का तुमचं जेवण चांगलं नसलं तर तुमची मानसिक स्थिती ही बिघडते, डिप्रेशन यायला लागतं, दुःख वाटायला लागतं, कशात जीवनात रस वाटत नाही, असं सदा आपलं काय म्हणतात त्याला उदास राहायचं, नैराश्य येतं सगळ्या गोष्टींचं. जेवण खाण जर का छान असेल तर माणूस आनंदी राहतो. आज मला हे आणखीन एकावरून हे आठवलं. मी आज सकाळी बागेमध्ये गप्पा मारत होते सगळ्यांशीच. तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळ्या म्हातारे, सगळ्यात मीच तरुण आहे तिथं. सगळ्या आमच्या 80, 85, 86 अशा मस्त सगळ्या, आणि सगळ्यांचे मुलं फॉरेनमध्ये वगैरे अशा पद्धतीने. तर तिथे गप्पा मारता मारता आज झालं की त्यांच्यापैकी एकांचा मुलगा परत आला. तो 5-6 वर्ष होता युरोपमध्ये, आणि तो म्हणला की मी आता परत येतो, मला आता जमत नाही. का? आता त्याची मुलं आणि त्याची बायको हे पुढे परत आले, कारण की शिक्षण हे ते सगळ्या दृष्टीनेच. त्यामुळे ते भारतात परत आले. भारतात परत आल्यावरती हा मुलगा राहायला तयार नाही म्हणला, मी राहणार नाही, मी पण परत येणार. तर घरामध्ये त्याच्या बायकोला असं वाटलं होतं की नाही, त्यानं परत येऊ नये, त्यानं राहावं. त्यानं 6 महिने राहण्याचा प्रयत्न केला सुद्धा. आज आम्हाला ते काका सांगत होते, त्या मुलानं राहण्याचा प्रयत्न पण केला, पण त्याला तिथे इतका एकटेपणा जाणवायला लागला. आणि कसं की ते जेवढा त्यांचा पगार, त्याची निम्मा तर भाडंच जायचं. पुन्हा सगळं जेवण्या खाण काय ते सगळं निरस जेवण, ब्रेड. घरात बायको असली तर ती सगळ्यांच्यासाठी चपाती पिपाती करत असते, भाज्या पण व्हरायटी करते. हे म्हणजे कसं ब्रेड सँडविच किंवा काहीतरी खिचडीचं लावायची, म्हणजे भाताचा प्रकार. म्हणजे एकदा भाताचा प्रकार एक लावला की सकाळ संध्याकाळ खायचा, आणि दुसऱ्या दिवशी समजा ब्रेड खायला लागलं तर दिवसभर तेच खायचं. त्यामुळे तुम्हाला सांगते की ते काका सांगत होते त्यांच्या मुलाला विकनेस येत गेला. आणि मग ठीक आहे, ह्या काकूंचा सुद्धा व्हिसा होता. मग ते भेटायला म्हणून त्या मुलाला गेले.
ते भेटायला म्हणून तिथं युरोपमध्ये गेले. तर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की तो इतका वीक झाला होता, मुलगा इतका वीक झाला होता की ते म्हटले की आम्हाला आमचा मुलगा ओळखायला येईना, बघायला येईना, तो काय बोलत होता, काय वागत होता, डोळे असे मोठे झाले होते. आम्हाला भीती वाटली. म्हणजे म्हणले की काय झालं याच्या तब्येतीला, ह्याला काय झालं याच्यानं, असं बोलायचं नाही, काय नाही, नुसतंच बसायचं. मग त्याला विचारलं तर तो फक्त तो म्हटला काही नाही, वर्क फ्रॉम होम आहे, वर्क फ्रॉम होम आहे. आणि त्याच्या अंगात अजिबात म्हणजे त्याच्या अंगात त्राण नाही, काय नाही, काय नाही. मग बोलता बोलता तो म्हणाला की मी परत येतो, मला एकटं राहायला जमत नाही, मी परत आले तर चालेल का, कारण बायको तर येऊ नको म्हणत होती. मग त्यानं वडिलांना आईना विचारलं मी परत आलं तर चालेल का. तर आई वडिलांनी एकूण कंडिशन बघितली आणि तो मुलगा अगदी मरणासन्न अवस्थेला आलेला. म्हणजे अंगात ताकद नाही, काही नाही, एवढीशा त्या खोलीमध्ये या म्हणजे स्वयंपाकघर आणि कॉट एवढीच ती खोली त्यानं घेतली होती. नंतर आईवडील आल्यावर त्यानं आणि एक शेजारीच Airbnb घेतलं होतं. तर ह्या सगळ्या प्रकारात ते म्हणले की आम्हाला असं वाटलं की एवढा पैसा असणारा मुलगा याची ही अवस्था का, तर खायला प्यायला नाही, एकलेपणा, एकटेपणा, आणि त्याला बरं नाही आहे, त्याला काही करावंसं वाटत नाही, तर बोलायला माणसं नाहीत आसपास. आणि शेवटी फ्रेंड्स, नातेवाईक किंवा जे कोण तिथं आसपास असतील ते तुम्हाला किती एंटरटेन करणार ना, कशासाठी करणार. बाहेर जाणं नाही, काय नाही, माणसं दिसत नाहीत रस्त्याला. तर ते म्हणले की आम्हाला तिथं असं वाटलं, पोटामध्ये गोळा आला आणि असं वाटलं की काय हे, कशासाठी, पैशासाठी हे चाललंय. आम्ही त्याला सांगितलं, म्हणले की तू परत ये, तुला इथं आल्यावर नोकरी, जी काही नोकरी मिळेल ती कर, कसं राहता येईल तसं राहा, पण तू परत ये. आमच्याकडे तेवढं आहे की जो आम्ही तुला आणि तुझ्या मुलांना घरात बसून पोसू शकू, एवढं आपलं आहे, तू इथं राहायची काही गरज नाही आहे. आणि तिथं आल्यावर तुम्ही नोकरी करालच की, असं त्याने मुलाला सांगितलं. नाही 6 महिने केलंस तरी चालेल, आधी तब्येतीकडं बघ. आणि ते सांगत होते काका काकू की आलाय तो, आता परत आलाय. आणि म्हणजे एकूण त्याचं सगळं सांगितल्यावरती असं वाटलं की खरंच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात, आपल्याला सगळं छान छानच दिसत असतं. आता हे यूट्यूबवर सुद्धा जे परदेशातले असतात ना, हे एकटा राहणाऱ्याचे कुणाचे मला बघायला मिळत नाही आहेत. पण जे दुकटे राहत आहेत त्यांच्या बायकांचे पण मी डिप्रेशन गेलेले बरेच ऐकलेले आहेत. आणि त्यांचं काय काम 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 आणि काम. फक्त मी काय त्याला नावं नाही ठेवत आहे, फक्त असं वाटलं की एकटं जेव्हा माणूस राहतो तेव्हा खाण्यापिण्याचे खूप म्हणजे खूप आबाळ करून घेतो, एकमेकाच्या नादानी एकमेक जेवतो. आज आता म्हणजे हा विषय कशावरून निघाला, तर आज काका नाही आहेत, तर क्षणभर मला वाटलं होतं भात आमटी लावूया, भात पिठलं करून खाऊया. मग असं वाटलं की कशासाठी, रोज जाऊन आपण 2 व्हीलरवर जाऊन डबा घेऊन, काका सकाळी डबा घेऊन येतात, तसं आज आपण घेऊन येऊ. संध्याकाळी माझं असतं, पण अलीकडं आम्ही संध्याकाळी भाताचे प्रकार वेगवेगळे करून खातो, त्यामुळे आम्ही संध्याकाळचा डबा आणायचं आमचं बंद झालंय. पण सकाळचा काका आणतात, तर मला लगेच आज तसं वाटलं की कशाला मी एकटीसाठी आणू. पण तरीसुद्धा माझ्या लक्षात आलं या सगळ्या गोष्टी एकटीसाठी एका दिवसासाठी असलं तरी आपल्याला उपवासाच्या दिवशी कसं होतं, कधी एकदा खाईन असं होतं. तसं एक दिवस जरी आपण व्यवस्थित जेवलो नाही, खाल्लं नाही, किंवा आपल्याला नुसती खाका सुटते, हे खाऊ का ते खाऊ, आपण आज खाल्लं नाही, आज आपण खाल्लं नाही, आणि असं जर का सातत्याने खूप दिवस होत राहिलं तर खरोखर व्हिटॅमिन डिफिशियन्सी होणार, स्ट्रेस येणार. आणि मग एकदा व्हिटॅमिन डिफिशियन्सी झाली की नाही, मग सगळ्या अवयवांचं कार्य हळूहळू मार खायला लागतं. तर आज मला ते वाटलं, म्हणून मग मी जाऊन तो डबा घेऊन आले. एकच दिवसाचा खरं प्रश्न होता, पण तरी मला वाटलं की आज आपण हा विषय बोलला पाहिजे. नेमका आजच आमच्या गप्पा पण झाल्या सकाळी गार्डनमध्ये ह्या. तर मला वाटलं ह्या गोष्टी बोलाव्या की एकटा आहे तर एकटा व्यक्ती खाण्यापिण्याचे आवाळ करतोच. सगळेच काही ते आमच्या आजींसारखे नसतात की एकटं राहिलं तरीसुद्धा स्वयंपाकाला त्यांच्याकडे बाई होती, एकटं होतं तरी. त्या म्हणायच्या की नको, उद्या मी आजारी पडले, माझ्याच्यानं होईना झालं तर कोण येणार माझं करायला, मुलं लांब बसणार, नातेवाईक कोण कुणालायचं, किंवा शेजारी पाजारी तर कशाला लावायचं. पैसे देऊन माणूस असलं की रोज येतं तेवढं जेवायला खायला घालतं, असं त्या म्हणायच्या. आणि ते मला आज आठवलं, त्यांची मला आज खूप आठवण आली. त्यांचा एक व्हिडिओ पण आपल्या ह्या चॅनलवरती आहे जोशी काकूंचा, तर तोही बघा, तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये, जोशी काकूंचा आहे.
तर म्हातारपणे एकटेपणावर कसा विजय मिळवायचा अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे. खूप छान आहे व्हिडिओ तो, बघा तुम्ही नक्कीच. तर खाणं पिणं व्यवस्थित ठेवा. एकटं आहे म्हणून खाण्यापिण्याची आबाळ करू नका. तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे खाण्यापिण्यावरच अवलंबून असतं. आणि खाणं पिणं चांगलं असलं की तुम्हाला अशक्तपणा येत नाही. बाहेर जावंसं वाटतं, हिंडावंसं वाटतं, फिरावंसं वाटतं, जरा चांगलं काहीतरी घालावंसं वाटतं. जर एकदा तुम्ही उदास राहायची तुम्हाला सवय लागली, नको 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 वाटायला लागलं, खाणं पिणं अगदी डाएट करणाऱ्या लोकांची अवस्था कशी असते बघा, सगळे खॅडमॅड मरतुकडे. तर तसं व्हायला लागलं एकदा की मग तो सगळ्या दृष्टीनेच डिप्रेशन यायला लागतं, फ्रस्ट्रेशन यायला लागतं, जीवनात आनंद वाटत नाही, काही करावंसं वाटत नाही, कसं तरी काहीतरी चटकं विटकं फाटकं काहीतरी घालायचं. बोलताना सुद्धा सगळ्यांत इतकं निगेटिव्ह बोलायचं की काय सांगता कामा नये. तर आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढवण्यासाठी आपल्याला सकारात्मक लाईफस्टाईल अंगीकारावी लागते. हो की नाही? चला, मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा, मस्त मस्त वर्षाच्या मस्त मस्त शुभेच्छा.